नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 11 जुलै सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या 12 जुलै रोजी हे राज्यातील हवामान कसे राहील. पण त्या अगोदर काल सकाळच्या 8:30 ते आज सकाळच्या 8:30 दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर विदर्भामध्ये आपल्याला खास करून पूर्वेकडील भागांमध्ये मध्यम पावसाची नोंद झालेली दिसत आहेत. काही ठिकाणी थोडेसे जोरदार पाऊसही बरसलेत. या व्यतिरिक्त मराठवाड्यातही थोड्याशा ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. कोकणात जर पाहिलं तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार, गोव्यात अतिमुसळधार काही ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईच्या आसपासही मुसळधार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. बाकी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील बरेचसे भाग, मराठवाड्यातीलही बरेचसे भागांमध्ये किंवा पश्चिम विदर्भात खूप मोठा पाऊस झालेला नाही. आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर मान्सूनचा आसले कमजोर पट्टा हा हिमालयाच्या पायथ्याशी किंवा त्याच्यात जी काय नॉर्मल स्थिती असते त्यापेक्षा उत्तरेकडे पाहायला मिळतो आणि जो काही पाऊस आहे तो सुद्धा उत्तरेकडेच पाहायला मिळतोय. पण लवकरच येत्या 2 ते 3 दिवसात मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा थोडासा खाली सरकणार आहे. कारण बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वारे निर्माण होतील आणि पुढे त्या चक्राकार वाऱ्यांचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता सुद्धा दाट आहे. त्याच्या डिटेल्स असतील ते काय आपण सकाळच्या अंदाजामध्ये कळवूच. ज्या ठिकाणी हवामान विभागाचा पुढील आठवड्याचा अंदाज काय आहे आणि आपला अंदाज काय आहे सविस्तर अपडेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्या सकाळचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण उद्या सकाळचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. व्यतिरिक्त जर पाहिलं तर ऑफशोर ट्रफ कोकण किनारपट्टीला आपल्याला एक सक्रिय दिसत आहे आणि पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत. कोकणातच नव्हे तर मध्य महाराष्ट्रातही आज वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे आणि सोबतच हे जे काही वारे आहेत ते कोकणात बाष्प घेऊन येत आहेत. कोकणातही मुंबईतही पावसाचा जोर आता वाढू लागला आहे आणि येणाऱ्या 5 ते 6 दिवसात कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर हा वाढणार आहे आणि त्यानंतर मग विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण पाहिलं की सॅटेलाईट इमेजमध्ये काय स्थिती आहे तर सिंधुदुर्गमध्ये चांगल्या पावसाचे ढग दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये पावसाचे ढग आहेत. गोव्यामध्ये थोडेफार पावसाचे ढग आहेत. सातारच्या पश्चिमेकडे वाई तालुक्याच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत. त्या लागून असलेला पोलादपूरच्या आसपास पावसाचा ढग आहे. उत्तरेकडील रत्नागिरीचा जो भाग आहे मंडणगडच्या आसपास या ठिकाणचा पावसाचा एक ढग पाहायला मिळतोय. या व्यतिरिक्त पालघर, ठाण्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि रायगडमध्ये थोडासा पावसाचा ढग पाहायला मिळतोय. तसेच जालन्याच्या उत्तर भागांमध्ये साधारणतः जाफराबादच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पावसाचा ढग आहे. या व्यतिरिक्त सोलापूर, म्हैसूर छोटेसे पावसाचे ढग विकसित झालेले आहेत. खूप मोठा पाऊस नाही, मात्र थोड्या भागांमध्ये माळशिरस, पंढरपूरच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस देईल. अशाच प्रकारचे नवीन ढग नगर, श्रीगोंदा, कर्जतच्या आसपास हे विकसित होत आहेत आणि क्वचित कुठेतरी थोड्याशा पाऊस देत हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे, मग इकडे बीड असे होत पूर्वेकडे जातील. सोलापूरचे ढग धाराशिवकडे सरकून जातील. पूर्वेकडे हे ढग जात आहेत आणि खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस देत नसतील तरी काही ठिकाणी हा पाऊस हलका मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त विदर्भामध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता, खास करून भंडारा, गोंदिया, नागपूरच्या काही भागांमध्ये. आणि आता मात्र पावसाची या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो थोडासा ओसरलेला दिसतोय. आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकचा घाटाकडील भाग, पुण्याचा घाटाकडील भाग, सातारा घाटाकडील भाग, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गातील भाग मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. कोल्हापूर घाटातही मुसळधार स्वरूपाच्या सरी आज रात्री पाहायला मिळू शकतात. तसेच कोल्हापूर जर पाहिलं तर आज रात चंदगड, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी या तालुक्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसत आहे. या व्यतिरिक्त हे जे काही आपण सांगितलं छोटे छोटे ढग विकसित झालेले आहेत सोलापूर, नगरचे, हे पूर्वेकडे सरकत जातील आणि थोड्याशा भागांमध्ये बीड, धाराशिव, लातूरच्या इतर ठिकाणसुद्धा थोड्याशा पावसाची सरी आज रात्रीसाठी राहतील. आणि जालन्याचाही ढग थोडंसं पूर्वेकडे जात बुलढाण्यातील साधारणतः चिखलीच्या तालुक्याच्या आसपासच्या भागामध्ये थोडासा पाऊस देऊन नंतर पुढे जात हवीरून जाण्याचा अंदाज आहे. तसेच नव्याने रात्री उशिरा किंवा पहाटे किंवा सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली या पट्ट्यामध्ये नवीन पावसाचे ढग विकसित होण्याचा अंदाज आहे. आणि जर आता आपण पाहिलं की उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर उद्या कोकणातील सर्वच भागांमध्ये मग पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूरच्या घाटाचे भाग, सातारा घाटाकडील भाग, पुणे घाटाकडील भाग आणि नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. 60 मिलीमीटर होऊन अधिक पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहील.
तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस म्हणजे साधारणतः 115 मिलीमीटरहून अधिकसुद्धा पावसाची शक्यता काही भागांमध्ये उद्या पाहायला मिळू शकते. यामध्ये थोडासा जर बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट देऊ जर का अतिवृष्टीची शक्यता दिसली तर. तसेच उद्या नाशिकचा पश्चिमेकडील भाग असेल, पुण्याचा पश्चिमेकडील भाग असेल, सातारा पश्चिम भाग, कोल्हापूरचे पश्चिमेकडील काही तालुके असतील, या ठिकाणी सुद्धा मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात. आणि जोरदार वारे कोकण किनारपट्टीला तर सक्रिय राहतील. त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातही वाऱ्याचा वेग हा वाढलेला पाहायला मिळू शकतोय. तसेच अजून पुढेकडे गेलात तर या ठिकाणी नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो काही पूर्वेकडील भाग असेल, हे जे काही जिल्ह्याचे पूर्वेकडील भाग असतील, या ठिकाणी सुद्धा क्वचित पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगवान वाहणाऱ्या ढगांसोबत काहीशा पावसाच्या सरी, काहीशा मान्सूनच्या सरी पाहायला मिळतील. पण खूप मोठ्या क्षेत्रावरती सध्या तरी शक्यता दिसत नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचे दक्षिणेकडील भाग, नांदेड, लातूर, धाराशिव किंवा त्याला थोडासा सोलापूरचा भाग, या ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा बिना गर्जनेसह थोड्याशा मध्यम पावसाच्या सरी राहतील. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच जळगाव, बुलढाण्यातही क्वचित एखाद दुसऱ्या ठिकाणी थोड्याशा स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन थोड्याशा पाऊस सरी होऊ शकतात. या व्यतिरिक्त उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तर राहिलेला अमरावती, अकोला, वर्धा, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालनाचा भाग असेल, या ठिकाणी क्वचित कुठेतरी हलक्या पावसाच्या सरी राहतील किंवा कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या आपल्याला भागांमध्ये पाहायला मिळतील. यामध्ये बदल झाला तर उद्या आपण अपडेट देऊच. सोबतच हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पुणे घाटाकडील भाग, साताऱ्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यासोबतच पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नाशिकचा घाटाकडील भाग आणि कोल्हापूरच्या घाटालाही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यासोबतच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली. तर उर्वरित जिल्ह्यात यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये तसेच बीडमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. उद्यापासून कोकणात सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे आणि मुंबईचाही जे काही तलाव आहेत किंवा धरणं आहेत, यांच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे पाणी पातळीत, धरणांच्या पातळीत चांगली वाढ होईल. फक्त मुंबईच नाही तर पुण्याचेही धरणं असतील किंवा मग सातारा, कोल्हापूरच्याही धरण क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.